कृष्णराजाच्या बंदिशाळेमध्ये देवकीच्या 6 बळाने कंस राजाचा वध केला. 7वा बळ केला. देवकीचे 8वे बळ मध्यरात्री बंदिशाळेत जन्माला. बंदिशाळेतील द्वारपाल निद्रा अवस्थेत असताना वासुदेवाने देवकी आणि यशोदेच्या बाळांची हत्याबदल केली आणि कंस राजाचा कर्तनकाळ गोकुळामध्ये वाढू लागला. काही दिवसातच या कंस राजाला नंदाच्या चमत्कारी बाळाचा संशय येऊन गेला आणि त्यानं आपल्या मानलेला बहिणीला मायावी पुत्र राक्षसीला त्या बाळाच्या वधासाठी पाठविले. परंतु कृष्णदेवाने त्या पुत्रेचा वध कशा प्रकारे केला हा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पाहतच राहा. सविनय संच सादर करत आहोत. पुत्र राक्षसी. माझी बांधलेली बहीण पुत्र तिचा या ठिकाणी उपयोग करून तिलाच गोकुळात पाठवावा आणि त्या हरणखोराचा कायमचा बंदोबस्त करावा. पुत्र
तुम्हाला भाऊ मानतेस ना? मग पुत्र मी सांगितलेली कामगिरी तुला पार पाडायची. होय महाराज. पुत्र आज तू गोकुळामध्ये जायचं. त्या गोकुळामध्ये हरामखोर नंदाचा काळचा दंगा मस्ती कर. तो गोकुळामध्ये वाढतो आणि माझा हार वैरी आहे. हरामखोराचा तुझ्यावर कायमचा बंदोबस्त करायचा पुत्र. ही कामगिरी तू पार पाडता पुत्र. महाराज आपलं काम झालं पण समजा. महाराज केलेला. आपल्या भावाचं ऐकून कंसाच्या वधासाठी कृष्णाच्या वधासाठी आपल्या कोकणामध्ये पाठवलेली कंसाप्रमाणे उत्तर राक्षसी राधिका काढताय ही मुलगी हरवली. कृष्णाच्या वधासाठी कंस मामाने पाठवलेली हीच एक ती सुंदर स्त्री.